नमस्कार मित्रांनो, हे चॅनल शासनाच्या विविध सुविधांची माहिती देणारे एक महत्त्वाचे चॅनल आहे। या चॅनलद्वारे आम्ही लोकांना नवनवीन सरकारी योजनांची माहिती पुरवतो। जर तुम्हालाही अशी नवीन माहिती पाहायला आवडत असेल तर तुम्हाला आत्ताच या चॅनलला सबस्क्राइब करावे लागेल, जेणेकरून जेव्हा एखादा व्हिडिओ नवीन वैशिष्ट्यासाठी येतो तेव्हा तुम्हाला तो प्रथम दिसेल। आज आपण या व्हिडिओद्वारे आभा कार्ड कसे बनवायचे ते पाहणार आहोत। या कार्डचा आपल्याला कोणते फायदे होतात, मी संपूर्ण माहिती खूप सोप्या पद्धतीने शेअर केली आहे। तुमच्याकडे मोबाईल असो किंवा संगणक असो, तुम्ही कुठूनही या कार्डसाठी अर्ज करू शकता। तुम्हाला कोणत्याही सायबर कॅफे किंवा डिजिटल दुकानमध्ये जाण्याची गरज नाही। आज मी तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचवणार आहे, म्हणून कुठेही जाऊ नका आणि व्हिडिओ पहा। आभा कार्ड हे आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत जारी केले जाते। मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कार्ड बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया लाईव्ह दाखवणार आहे। त्याआधी आपण या कार्डचा आपल्याला कोणते फायदे मिळणार आहेत ते जाणून घेऊया। तर हे कार्ड तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचवणार आहे। जेव्हा तुम्ही कोणत्याही रुग्णालयात उपचारासाठी जाता तेव्हा तुम्हाला पाहिले असेल की तुम्हाला टोकन मिळवण्यासाठी लांब रांगेत उभे राहावे लागते। अशा परिस्थितीत जर तुम्ही हे कार्ड बनवले असेल तर तुम्हाला कोणत्याही रांगेत उभे राहावे लागत नाही। जर तुम्ही रुग्णालयात बसवलेला QR कोड स्कॅन केला तर तुमचे मेडिकल रेकॉर्ड त्या रुग्णालयाशी शेअर होतील आणि तुमच्या सर्वांना टोकन नंबर देखील जारी केले जातील। त्यानंतर रांगेत उभे न राहता तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी तुमच्या कोणत्याही समस्यांबद्दल चर्चा करू शकता आणि येथे तुम्हाला जे काही उपचार दिले जातील ते तुमच्या आभा कार्डवर स्टोअर केले जातील। म्हणजेच जेव्हा तुम्ही डॉक्टर बदलता तेव्हा तुम्हाला कोणतेही मेडिकल रेकॉर्ड फाईलमध्ये घेऊन जाण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण कार्ड कसा बनवायचा याची पूर्ण प्रोसेस पाहू। तुम्हाला तुमच्या मोबाईल किंवा संगणकात तुमचा गुगल ब्राउझर ओपन करावा लागेल। नंतर तुम्हाला AAB असे कार्ड सर्च करावे लागेल। सर्च केल्यावर तुमच्यासमोर आयुष्मान भारत सरकारची अधिकृत वेबसाईट दिसून येईल। या वेबसाईटवर क्लिक करून ती ओपन करावी लागेल। इथून तुम्ही हे कार्ड बनवू शकता। तर कार्ड बनवण्यासाठी येथे दिलेला पर्याय आहे क्रिएट ABA नंबर। आपल्याला या पर्यायावर क्लिक करावे लागेल। आता येथे तुम्हाला दोन पर्याय दिसेल, ज्यामध्ये पहिला आहे आधारद्वारे, दुसरा आहे ड्रायव्हिंग लायसन्सद्वारे। तर येथे तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्सचा पर्याय वापरण्याची गरज नाही। यामागचे कारण असे आहे की तुमच्या सर्वांची माहिती त्यात ऑटोफिट होत नाही, म्हणून येथे आपण आधारचा पर्याय निवडू आणि येथे आपण आपला 12 अंकी आधार नंबर भरू। पुढे अटी आणि शर्ती स्वीकारण्यासाठी येथे मी सहमत आहे या पर्यायावर क्लिक करा। त्यानंतर दाखवलेला हा कॅप्चा कोड भरावा लागेल आणि येथे तुम्हाला पुढील पर्यायावर क्लिक करावे लागेल। जसे आपण पुढील पर्यायावर क्लिक करता तुम्हाला येथे दिसेल की तुमच्या फोनवर एक OTP पाठवला गेला आहे, जो तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर येईल। येथे तुम्हाला तो OTP भरावा लागेल आणि यानंतर येथे मोबाईल नंबर भरण्याचा पर्याय दिला जातो। यामध्ये तुम्ही कोणताही मोबाईल नंबर देऊ इच्छिता, आभा कार्डमध्ये नोंदणी करू इच्छिता, तुम्ही सर्वजण तो नंबर येथे भरावा लागेल। जर तुम्हाला इच्छा असेल तर पुढील पर्यायावर क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला येथे दिसेल की आता तुम्हाला मोबाईल नंबर सत्यापित करण्यास सांगितले जात आहे, म्हणून ते सत्यापित करणे महत्त्वाचे आहे। म्हणून आपण या पर्यायावर क्लिक करू। एक OTP पुन्हा तुमच्या फोनवर येईल, जे आपण भरू आणि पुढील पर्यायावर क्लिक करू। आता येथे तुम्हाला तुमचा ईमेल ID देखील एंटर करण्यास सांगितले जाते। त्यानंतर ईमेल ID वर एक व्हेरिफिकेशन मेल येईल। तुम्ही दिलेल्या मेलमध्ये एक लिंक येईल। या लिंकवर क्लिक करून तुम्हाला दिलेला मेल ID सत्यापित करावा लागेल, जे तुम्हाला 24 तासांच्या आत करावं लागेल। तर येथे तुम्हाला दिसेल की आपला मेल ID यशस्वीरित्या सत्यापित झाला आहे। ईमेल ID सक्सेसफुली व्हेरीफाईड झाल्यानंतर आपल्याला पुन्हा आपला फॉर्म उघडायचा आहे। आपण नेक्स्टच्या पर्यायावर क्लिक करू। तर आता तुम्हाला दिसेल की आम्हाला येथे ABA ॲड्रेस म्हणजेच एक कोड तयार करण्यास सांगितले जात आहे, जो तुमच्या ईमेल ID सारखाच आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला तुमचा ID तयार करावा लागेल। येथे हा ID अनोखा असला पाहिजे, ज्यामध्ये तुमच्या सर्वांच्या नावाप्रमाणे काही सूचना येथे दिल्या जात आहेत, ज्यामध्ये तुम्ही येथे याप्रमाणे निवडून थेट निवडू शकता। उर्वरित जर तुम्हाला हा ID आवडला नाही तर तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे त्याला कस्टमाइज देखील करू शकता। यानंतर तुम्हाला क्रिएट ABA कार्ड या पर्यायावर क्लिक करावे लागेल। आता तुम्ही पाहू शकता कार्ड यशस्वीरित्या तयार झाले आहे। येथे एक QR कोड दिला गेला आहे, ज्याद्वारे ते कुठेही डिजिटल पद्धतीने सत्यापित केले जाऊ शकते। या कार्डवर तुम्हाला दिसेल की वापरला जाणारा ABA नंबर त्यावर नमूद केला गेला आहे। तुमचा ABA ॲड्रेस जो तुम्हाला ABDM दराने दिला गेला आहे तो देखील या कार्डवर नमूद केला गेला आहे। येथे तुम्ही हे कार्ड डाउनलोड करून तुमच्याकडे ठेवू शकता। त्याचे प्रिंट घेण्याचा पर्याय येथे थेट दिला गेला आहे। या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुमचे कार्ड प्रिंट करू शकता, त्याचे लॅमिनेशन करू शकता आणि ते तुमच्याकडे सुरक्षित ठेवू शकता। जर तुम्ही कोणत्याही वेळी उपचारासाठी जात असाल तर हे कार्ड तुमच्यासाठी खूप मदत करणार आहे। तर तुम्ही पाहिले या पद्धतीने आपण स्वतःच आभा कार्ड बनवू शकतो।
आभा कार्ड बनवल्यानंतर तुम्हाला आभा कार्ड ॲप्लिकेशन इन्स्टॉल करावे लागेल. मी त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. या कार्डचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमच्यासाठी कोणत्याही प्रकारचे चाचण्या आणि उपचार केले जातात. त्या सर्व रेकॉर्ड आभा कार्डच्या आत डिजिटल पद्धतीने सेव्ह होतात. जर तुम्हाला कार्ड बनवण्यात कोणतीही अडचण येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहून मला कळवा. मी या कार्डची नोंदणी करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये लिहून ठेवली आहे. तुम्हाला फक्त तिथे जाऊन क्लिक करावे लागेल. तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा संगणकामधून कोणत्याही प्रकारे तुमचे स्वतःचे कार्ड बनवू शकता. जर तुम्ही गावात राहत असाल तर तुम्ही तुमच्या संपूर्ण गावातील लोकांची कार्डे देखील मोबाईलच्या माध्यमातून बनवू शकता. अन्यथा तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी देखील कार्डे बनवू शकता. आताच्यासाठी इतकेच. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. निरोगी रहा, आनंदी रहा. धन्यवाद.